ह्याच्यामध्ये मेन त्याचं आपण कालवण बनवतोय शिंपल्यांचं. मी आता माझा चॅनल चालू केलेला आहे आणि याच्यावर आता तुम्हाला पाहिजे त्या रेसिपी दाखवीत जाईल. माझी सून आणि मी चालू केले आणि रेसिपी तुम्हाला दाखवी जाईल माझ्या ब्लॉगवर. तुम्ही बघा आधी 100. मी आता बोंबील घेतल्यात, ते स्वच्छ धुतलं आणि ते पाणी निथल्यासाठी मी फरक्यामध्ये टाकल्यात. बोंबलाला खपऱ्यामध्ये टाकायचं आणि ते वजन ठेवून शरीर त्याचं पाणी सगळं काढून टाकायचं. बोंबील फ्राय करतं, त्याच्यामध्ये थोडी हळद टाकते आणि मसाला टाकते, गरम मसाला टाकते, याच्यामध्ये पण सगळं टाकते, मीठ टाकतो. मीठ काढून झाला, आता मसाला टाकते, त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला टाकते आणि जसं काढून घेते मस्त. आणि मसाला मीठ सगळा मिक्स आहे आणि बोंबील अंजली तिकडे. आता याला सगळं मीठ सगळं चोलले, मसाला हे आता रवा याला चोलून फ्राय कर. पेटवलं मी रव्यामध्ये, ते मिक्स करून घ्यायचे. असे ते मम्मीने जे बोंबील मस्त मसाला लावून घेतला ते रव्यामध्ये मस्त डीप करून घ्या. दोन्ही साईड मस्त लावा, कारण आपल्याला बनवायचं आहे रवा बोंबील फ्राय. तेल पण मस्त गरम होत आहे. त्यामध्ये लसूण टाकायचं. आता त्याच्यामध्ये एक बोंबील फ्रायला टाकायचं. जाऊ दे, तू बोलून तुझं कसं केलं ना ते. फ्राय झालेली आहे ती पलटी करायची. आता दुसरी बाजू फ्राय होईल. फ्राय झालेली मच्छी काढून कोबी घेतलेली आहे, पण एक पाण्यातून काढता होता. ऑइल टाकले. जे वाटण कसलं केलं सांग. कांदा, खोबरा, कोथिंबीर, लसूण आणि मिक्सरला लावायचं आणि मग जातं वाटण. असं सांग. मिक्सरला लावून वाटण करून घ्यायचं. तर टॅमॅटोची प्युरी टाकायची. टॅमॅटोचा कसा बनलाय पण तो? टॅमॅटो ग्राइंड केलं. कसा केला टॅमॅटो सांगता? टॅमॅटो कट करून त्याची प्युरी केली. अरे म्हटलं टॅमॅटो लाल झाला, पिवली केली, कसा केला काय पिवली? आता त्यामध्ये हळद टाकायचं. मी बोलतोय कारण तिला रे म्यूट आहे. त्यात हळद टाकला. हळद टाकल्यानंतर मसाला, आगरी मसाला टाकायचा. त्याच्यानंतर आवाज आला तुम्हाला? गरम मसाला टाकायचा. त्याला तेल सुटेल. आणि मेन म्हणजे गॅस चालू करायचं, ते सांगितलं नव्हतं. त्यांना माहिती. हां, त्यांना कसं माहिती आहे? जर माझ्या कोण असेल व्हिडिओ बघणार तर कसं होईल? एव्हरेस्ट रेड चिली. तर त्याच्यामध्ये एव्हरेस्ट रेड चिली टाकायचा. तुम्हाला ऐकायला येत नसेल म्हणून मी सांगते. चवीनुसार मीठ टाकायचं. आपल्याला जेवढं तर याच्यात बटाटे टाकायचे.
आता हे करपले ते ह्याच्यात टाकायचे. ऐकायला आला आता हे आहेत करपाल्या आता ह्याच्यात टाकायचे आहेत. आपल्याला जेवढं रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. कोथिंबीर बारीक कापून घ्या. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी. म्हणजे आता 5 मिनटं झालेले आहेत आणि 5 मिनटामध्ये बघा कलर पण थोडा मस्त चेंज झालेला आहे. आता 5 मिनटं गॅसवर ठेवा. त्याच्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाका. त्याचं कालवण शिजलंय का बघायचं. बटाटा ह्याच्यामधला शिजलाय. आता ह्यातून कालवण सिंपल अंजली आता हे मी स्वच्छ धुतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाक. आता हे बॉईल करत ठेव. टाकायची आणि हे घ्यायची रस्त्यामध्ये. शिंपल्या आधी बॉईल करून घ्यायच्या नंतर त्यांचं काराचं गोल. एक इथे साईडला काढून ठेवायचे आणि एक घ्यायची रस्त्यामध्ये. आता आमची तिसरी रेसिपी चालू आहे. शिंपल्यांचं कालवण. त्यासाठी पहिले घ्यायचं घ्यायचं. ऑइल गरम करून घ्यायचं. कांदा टमाटर बारीक कापून घेतलेलं आहे. हे वाटण आहे. टमॅटोची प्युरी आहे आणि हे शिंपले. आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कांदा टाकायचा. कांदा लाल होतपर्यंत परतून घ्यायचा. लालसर करून घ्यायचा. कांदा लाल झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये टमॅटो टाकते. टमॅटो शिजूपर्यंत फ्राय करायचं. आता ह्याच्यामध्ये वाटण टाकणार. आता वाटण टाकल्यावर आता ह्याच्यात हळद टाकायची. आगरी मसाला टाकायचा. आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मसाले टाकलेले. पाणी टाकायचं. ग्रेव्हीला तेल सुटूपर्यंत ते ग्रेव्ही हलवायची. म्हणजे घाटलत राहायचे नसते. आता ग्रेव्हीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. आता ह्याच्यामध्ये मेन त्याचं आपण कालवण बनवतोय शिंपल्यांचं ते आता ह्याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता आमच्या 3 रेसिपी चालू आहेत पण एक साईडला मी लगेच भात पण लावलेला आहे. कारण रेसिपी झाल्यावर जेवायला पण भूक पाहिजे ना आम्हाला. आता पुढं काय करायचं. मम्मीला विचार लागेल. चलो मम्मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाक. मम्मीने सांगितल्यानंतर मी जरासं ह्याच्यामध्ये पाणी कोथिंबीर टाकते ग्रेव्ही. आता हे 10 मिनिटं शिजेल कमी गॅसवर. 10 मिनिटं हे ठेवायचे. 10 मिनिटात हे रेडी तुम्हाला जेवण्यासाठी. शिंपल्याचं कालवण शिजलेलं आहे. आता गॅस बंद कर आणि खाऊन काय 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 आता आम्ही जेवायला बसलो. इतकी कशी भूक लागली. 3 रेसिपी झाली. शिजला का नाही. आता 3 रेसिपी झालेल्या आहेत. पहिलं केलं बोंबील फ्राय रवा लावून. नंतर केलं करपाल्यांचं कालवण. नंतर केलं शिंपल्यांचं कालवण. अरे तुम्ही सासू सुनाई बनवलं तर भारीच होईल ना. अंजली
मस्त मस्त. थँक्यू. मी आता माझा चॅनल चालू केलेला आहे आणि याच्यावर आता तुम्हाला पाहिजे त्या रेसिपी दाखवीत जाईन. माझी सून आणि मी चालू केले आणि रेसिपी तुम्हाला दाखवी जाईन माझ्या ब्लॉगवर. तुम्ही बघा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही सबस्क्राईब करा. हा करा, हिला सरप्राईज करा. हा. जो चॅनल आता बंद होता 1-1.5 वर्ष परत ही मम्मी चालू केलेला आहे. चालू केलेला आहे आणि सून आणि मी करणार आहे. आणि तुम्हाला काय काय रेसिपी हा मी कमबॅक झाला ना परत. चालू इकडे बघ. हाय दादा. हाय कर. हाय. आता टॅमॅटो सॉरी जे वाटण कसलं केलं सांग. कांदा, लसूण, कढीपत्ता. कढीपत्ता टाकतात वाटणामध्ये. अरे अरे जाऊ अरे असं